जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. मी माया दामोदर, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा. आज समाजामध्ये कौटुंबिक जी व्यवस्था आहे ती व्यवस्था मोडकळीस आलेली असताना दिसत आहे. त्याला कारणे अनेक आहेत. काही म्हणतात मोबाईलमुळे मुलं ऐकत नाहीत, बिघडली. काही म्हणतात तंत्रज्ञान युग आहे, तंत्रज्ञानामुळे मुलं बिघडली. काही म्हणतात की मुली जास्त शिकल्या म्हणून बिघडल्या. काहींचं म्हणणं असं आहे की सामाजिक चौकट जी होती ती मोडकळीस अशामुळे आले की मुलींना काही धाकच राहिलेला नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला असंही बरेच बोलताना आढळतात. असे अनेक मतांतरे विचार समाजामध्ये ऐकायला मिळतात, म्हणणे ऐकायला मिळते. आम्ही समाजकार्य करीत असतो. समाजकार्य करीत असताना असं निदर्शनास येतं की सर्वच मुली स्वातंत्र्याचा स्वैराचार करत नाही. स्वैराचार करणाऱ्या स्त्रिया किंवा मुली ह्या अल्प प्रमाणामध्ये असतात, परंतु त्याचा वाजागाजा हा जास्त प्रमाणात होत असतो. आणि चारित्र्यवान मुली, शीलसंपन्न मुली, सुसंस्कारित मुली आणि कुठेतरी चांगलं काम करणाऱ्या मुली ह्या त्याच्यामध्ये विनाकारण हे भरडल्या जातात. एक म्हण आहे की खड्या संगे दाणे भरडल्या जातात, अशा प्रकारे. तशी परिस्थिती जर बघितली तर त्याला अनेक कारणं आहेत. जेव्हा मुली वाम मार्गाने लागतात किंवा अनैतिक मार्ग पत्करतात आणि त्यांना जेव्हा त्यात शापा टाकल्या जातो, पोलीस स्टेशनला त्या मुली आणल्या जातात किंवा स्त्रिया आणल्या जातात, त्याच्यामध्ये 40 वर्षाच्या पुढल्या स्त्रिया पण भरपूर असतात. वैवाहिक स्थितीमध्ये ज्या काही स्त्रिया असतात त्या पण असतात. आता त्या असं का करतात त्यालाही अनेक कारण आहे, एक कारण नाही. तर सर्वप्रथम मला हे म्हणायचं आहे की कुठलाही धर्म असो, कुठल्याही धर्माची स्त्री असो, तिने आपलं चारित्र्य संपादन केलं पाहिजे. आता चारित्र्य संपादन करणे म्हणजे काय? तर जी गोष्ट आपण करतोय शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, ती करत असताना त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या ज्या समाजात आपण राहतो त्या समाजावर होऊ नये याची दक्षता घेणे. आणि निष्कलंकित चारित्र्य संपन्न म्हणजे की आपण एकनिष्ठ बनून, कारण कसं असतं की बुद्धाचं तत्वज्ञान हे सांगतं की जे काही सुख आहे, जे कामवासना आहे, जे शारीरिक संबंध या ठिकाणी प्रस्थापित होतात, ते शारीरिक जे काही सुख आहे किंवा तो क्षण आहे तो क्षणभंगूर आहे. तो काही सेकंदापुरता असेल, काही क्षणापुरता असेल, तो चिरकाल नाही. आणि म्हणून असं क्षणभंगूर देहासाठी, क्षणभंगूर सुखाकडे वळणाऱ्या ज्या काही मुली आहेत किंवा स्त्रिया आहेत त्यांनी थोडासा विचार करायला हवा. आपण वाहून जाऊ नये. सगळेच पुरुष वाईट नसतात, सगळेच पुरुष चांगले नसतात. आपल्याला ते कळलं पाहिजे, तो सेन्स असला पाहिजे की हा पुरुष माझ्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय, याचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, किंवा हा मला मदत करतो, हा कशामुळे मदत करतो, याचे कारण काय असू शकतात. आम्ही त्या खोलात गेलो पाहिजे किंवा आम्ही तो अभ्यास केला पाहिजे. जर आम्ही शिकलो, स्त्रिया म्हणजे मी पण एक स्त्री आहे, जर आम्ही शिकलो तर आम्ही तत्वज्ञानी बनलं पाहिजे ना. जर आम्ही शिकलो तर आम्ही समाजकारण केलं पाहिजे. जर आम्ही शिकलो तर आम्ही राजकारण केलं पाहिजे. जर आम्ही शिकलो तर आम्ही कुटुंब आमचं व्यवस्थित चालवलं पाहिजे. कारण कुटुंब व्यवस्थित चालवण्यासाठी सुद्धा शिक्षणाची गरज आहे, हे सावित्रीबाई फुलेंनी आणि बाबासाहेबांनी, बुद्धांनी सांगितलं. कारण बुद्ध म्हणतात की स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. खरंच असते.
पण तिने आधारस्तंभ बनावं ना. जर ती आधारस्तंभ नसेल तर तिचा परिवार छिन्न भिन्न होऊन जात असतो. आणि म्हणून काही नियम असतात. प्रत्येक धर्माने काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांचं जर आपण पालन केलं तर मला वाटतं की आपण आपल्या चारित्र्याची जोपासना करू शकू. आपल्या या शरीराचा जो राजा आहे, तो शरीराचा राजा हा आपलं मन आहे. आणि मनाचं दमन आपण केलं पाहिजे. आणि मनाचं दमन करण्यासाठी आपण समाधीकडे वळलं पाहिजे. आपल्यामध्ये जी तृष्णा आहे त्या तृष्णेचा समूळ नाश करण्यासाठी आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धाने जो आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, त्या आर्य अष्टांगिक मार्गाचं आपण आचरण केलं पाहिजे. तसा प्रयत्न सुद्धा आपण केला पाहिजे. तरच आपण या ठिकाणी चारित्र्य संपन्न आपलं जीवन जगू. जिजामाता होऊन गेली, ह्या महिला पुरुषांसोबत राहिल्या. पुरुषी बाणे होते त्यांचे. अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, झलकारी देवी, ह्या ज्या स्त्रिया, राणी दुर्गावती, गोंड समाजाची, ह्या ज्या ऐतिहासिक स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत, त्या ऐतिहासिक स्त्रियांनी जे काही कार्य केलेलं आहे, त्या शूरवीर होत्या, त्या बलाढ्य होत्या, त्या धाडसी होत्या. त्यांनी काय केलं हा इतिहास आम्ही वाचला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा समतेनं, बंधुत्वानं, प्रेमानं, न्यायानं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही आई आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. आम्ही कुणाची तरी बहीण आहोत याचंही आम्ही भान ठेवलं पाहिजे. आम्ही कुणाची लेक आहोत याचंही आम्ही भान ठेवलं पाहिजे. जर आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या, रमाईच्या, जिजाईच्या, झलकारी देवीच्या, राणी दुर्गावतीच्या आणि अहिल्यादेवी होळकरांच्या ज्या काही ऐतिहासिक स्त्रिया होऊन गेलेल्या, त्या सर्वांच्या जर आम्ही लेकी आहोत तर मग आमचं कर्तव्य काय ठरतं? आम्ही कर्तव्य शून्य का आहोत? पैसा सर्व काही नसते. पैसा जीवन जगण्यासाठी लागतो, परंतु आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा आपल्या भागत असतील इतकंच आपल्याकडे धन संपदा असावी. तुम्ही धनाचा संचय करू नका. 500 रुपयाची साडी अंगावर घाला ना. कशाला तुम्हाला 25-25 हजाराच्या साड्या हव्या? तुम्ही 100 रुपयाची साडी घातली तर तुमचं चारित्र्य, जर तुम्ही चारित्र्यवान आहात तर ते 100 रुपयाची साडीही तुमच्या अंगावर शोभून दिसते. आणि जर स्त्री चारित्र्यवान नसेल तर तिने 1 लाखाची साडी घातली तरी तिला ती शोभून दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या अंगावर सोन्याचा एकही दागिना नसला तरी चालेल, परंतु तुमच्या अंगावर चारित्र्याचा, शिलाचा दागिना शोभून दिसतो आणि तोच तुम्हाला शोभनीय आहे. आणि म्हणून आम्ही चारित्र्यवान असलं पाहिजे. आम्ही बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमामधून आम्हाला मिळालेली समान संधी, समान हक्क, त्या संधीचं आम्ही सोनं केलं पाहिजे. कोण काय करते त्याला न बघता आम्ही काय करावं, आम्ही कसं जगावं, असं जगावं की सिंहासारखं जगावं, स्वाभिमानाने जगावं, ताठमानेने जगावं. रस्त्यानं चालताना 100 लोकांनी वळून वळून तुमच्याकडे पाहिलं पाहिजे की रस्त्याने जाणारी स्त्री कोण आहे. हे रस्त्यानं जाते ही बाई, आम्हाला पाजी म्हणत असतील, आम्हाला भांडखोर म्हणत असतील, भांडणं करणारे म्हणत असतील, ही बाई पागल आहे, वेडी आहे, ही कोणालाही गच्ची पकडते, कॉलर पकडते, असं म्हणत असतील आम्हाला, चालेल. परंतु कुणाच्याही ताटाखालचं मांजर होऊ नका. स्वाभिमानानं जगा. दिलेल्या अधिकाराची या ठिकाणी आपण जी काही संधी दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं सोनं करा. फक्त आपण कपडे घालणे, मटकणे किंवा इकडे तिकडे फिरणे याला, अरे जीवन बार बार नाही आहे. डबल जन्म होतो, नाही होत, कुठे होतो, या खोलात न जाता आपण जो सध्या आपल्याला मानव जन्म मिळालेला आहे त्याचं सोनं करा. समाजासाठी चांगलं विधायक कार्य करा. मुलांना चांगले संस्कार आपण दिले पाहिजे. स्त्रियांनी स्त्रियांचं मित्रत्व जोपासलं पाहिजे. एक स्त्री एका स्त्रीची मैत्रीण बनली पाहिजे. मग ती सासू असो, सून असो, दीर असो, जेठाणी असो, ननंद असो, वहिनी असो किंवा अन्य कोणीही असो. तमाम भारतातले जेवढे स्त्री आहेत त्या स्त्रियांनी एकमेकींना बहिणी समजलं पाहिजे.
भगिनी समजलं पाहिजे, पण नाही, आम्हीच आमच्या वैरी, श्री श्रीची वैरी. सासू सुनेचं पटत नाही, मायलेकीचं पटत नाही, धीर ननद भावजाईचं पटत नाही, असे आपण किस्से घराघरात बघतोय. असं न होता कुणीतरी थांबलं पाहिजे, कुणीतरी एक पाऊल मागे घेतलं पाहिजे, समजदारीनं वागलं पाहिजे, शालीनता ठेवली पाहिजे. कदाचित आपलं चुकेल नसेल हे आपल्याला माहीत असूनही आपण शांत राहायला शिकलं पाहिजे. तरच आपल्या समाजामधली जी काही कुटुंब व्यवस्था आहे ती या ठिकाणी अबाधित राहू शकते. मुली बाहेर निघाल्या, आईने म्हटलं की किती वाजता चालली, कोणासोबत चालली, कुठे चालली, अमुक आईसोबत. कदाचित आईला माहीत असेल की आई सांगते की बघा जरा सांभाळून बाई, तर मुलींना राग येतो. त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये वेगळेच किडे असतात पडलेले. अरे तरुणपण हे काही कायम नाही आहे. तरुणपणातला जो अहंकार आहे तुमचा हा काही कामाचा नाही, हा कुचकामी आहे. जी स्त्री तरुणपणामध्ये स्वतःला सांभाळते ती कुठल्याही अवस्थेमध्ये स्वतःला सांभाळू शकते. तारुण्य हे आगीसारखं आहे, त्याच्यामध्ये भाजून जाऊ नये, क्षणिक सुखाला बळी पडू नये. पैसा येतो आणि जातो, पैशाला व्हॅल्यूच नाही आहे. तुमची इथं काय केलं ते 3 दिवस तरी तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला कोण चांगलं म्हटलं पाहिजे ना. आणि कोणी चांगलं म्हणूया ना म्हणू, परंतु आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला माहीत असलं पाहिजे की मी किती चांगलं काम करते, मी किती चांगली वागते. तेव्हा आपण जर चांगले कर्म केले, आपण जर कुशल कर्म केले तर आपल्या मनाला ते माहीत राहते. आणि त्याच्यापेक्षा समाधान, त्याच्यापेक्षा सुख या जगात कोणतंच नाही असं मला वाटते. आणि म्हणून लेकींनो, बहिणींनो, मुलींनो, शिक्षणासोबतच संस्काराची जोपासना करा. आईंना त्रास देऊ नका, सासूंनाही त्रास देऊ नका. सगळ्यांनी एका माळेचे मणी बनवून आपण या ठिकाणी आपले अधिकार घ्या, शिक्षण घ्या, नोकऱ्या करा, स्वतःच्या पायावर उभ्या राहा, स्वाभिमानाने जगा आणि तडजोड करा. जीवनामध्ये तडजोड करून संसार करणं अतिशय चांगलं असते. तुमच्यामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, ईर्ष्या, तृष्णा ह्या गोष्टी कुठून भरलेल्या आहेत. पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर अनुभवातून सुद्धा आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. तरच या देशातील स्त्री ही चांगली, कर्तबगार आणि ऐतिहासिक ठरू शकते असं मला वाटतं.